नेहमीची जी सवय तसं आक्रमक भाषण खरं तर आज करणार नाही. कारण उठसूट तलवार घेऊन जो बाहेर पडतो, नेवासकर साहेब तो योद्धा असतोय, पण तलवार कधी म्यान करायची कधी बाहेर काढायची हे ज्याला कळतं तो जेता असतोय. आणि ही छत्रपतींची शिकवण असल्यामुळं खरं तर आज तुमचं आभार मानायचं आहे. कारण हा जो विजय होता, ही जी निवडणूक होती, मागे अमित पण बसलाय, ही जी निवडणूक होती ही खरंच सोपी नव्हती. आणि मगाशी राहुल भाऊंनी उल्लेख केला माझ्या बंधूंचा, सागरदादांचा. भोसरीच्या या सगळ्या यशामध्ये त्यांचा फार महत्वाची भूमिका होती. आणि यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो. कारण तुषार भाऊंनी त्यांच्या भाषणात सांगितलं, श्रीमंतांनी भाषणात सांगितलं, त्यांच्याकडे मुळशीची जबाबदारी होती आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पाडत असताना इकडे सुलभाताई असतील, धनंजय भाऊ असतील, आमचा इम्रान भाई असेल, या प्रत्येकाला विश्वासानं जे काही सांगितलं जात होतं की आपल्याला हे लढायचं आहे. आणि मला मनापासून तुमचं कौतुक यासाठी आहे की जेव्हा सगळी परिस्थिती सुखरूप असते ना, सगळं चांगलं असतं, तेव्हा लढणारे अनेक असतात. पण विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही जो लढा दिला त्याला माझा मानाचा मुद्रा आहे. कारण ही गोष्ट खरंच सोपी नव्हती. एकीकडे जेव्हा लोकसभा निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी होती, देशात परिस्थिती वेगळी होती. वेगवेगळे नारे देश पातळीवर दिले जात होते. महाराष्ट्रात कुत्सितपणे विचारलं जात होतं, 45च्या पलीकडे जाणार वगैरे असा आकडा हा महायुतीकडून दिला जात होता. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे जावडे, पुणे. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. उमेदवार मिळतील का असा कुत्सितपणे प्रश्न विचारला जात होता. आणि जेव्हा तो सगळा वेळ आठवतो त्यानंतर आज जेव्हा महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या मातीमध्ये हे दाखवून दिलं, ते महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं की वाऱ्यासरशी उडून जाणारी गंगा यमुनेकाळची भुसभुशीत माती नाही, हा सह्याद्रीचा काळा पत्थर आहे, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हे महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्याबद्दल त्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं कौतुक. यात कष्ट कोणी जास्त घेतले, यश कोणी जास्त मिळवलं, यापेक्षा मी पलीकडे म्हणेन ज्योतिताई की 2 मतं आणणारा कार्यकर्ता सुद्धा तेवढाच महत्वाचा आणि 2000 मतं आणणारा कार्यकर्ता सुद्धा माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. आणि यानंतर जेव्हा भोसरीमध्ये अनेक वल्गना होत्या, अनेक पत्रकार भेटत होते, सुलभाताई ते सांगत होते. आणि या सगळ्या भोसरीच्या संदर्भामध्ये खरं तर 2 रेफरन्स पॉईंट होते. म्हणजे आमच्या रामभाऊ कधी समोर येत नाहीत, पण शेवटचा खुटा जेव्हा हलवून बघायचा असतो तेव्हा माझा रामभाऊंना फोन जातो, रामभाऊ नेमकं काय. आणि तो रामभाऊंचा सल्ला प्रत्येक वेळी अगदी अचूक होता. आणि जेव्हा या वल्गना केल्या जात होत्या, कोण म्हणत होतं लाखाचं लीड येईल, काही गोष्टी म्हणत होत्या की गेल्या वेळेचं 37,000चं लीड 50,000चं लीड जाईल. आणि त्यावेळी एक वेगळा संभ्रम समोर होता. धनंजय भाऊ तर अनेक वेळा सागरदादांना फोनवर हे सांगायचं आहे, ऐन वेळे आता आज येणार होते, किती उशीर. एक तर हा फोन असायचा, नाही तर बघा आता आजचं सगळं संपलं, आता चालले पालीकडे दुसऱ्या मतदारसंघामध्ये. आणि याचं महत्वाचं कारण असं होतं की होळी कांचनची सभा होती. होळी कांचनच्या सभेमध्ये
मी आदरणीय साहेबांच्या, पवार साहेबांच्या बाजूला बसलो होतो आणि पवार साहेबांच्या बाजूला बसलेलो असताना मला ती गोष्ट जाणवली की हा एवढा झंझावात आदरणीय पवार साहेब उभा करतायत, तर जेव्हा आपण कुटुंबातला सदस्य म्हणतो, कुटुंबातली ज्येष्ठ व्यक्ती जेव्हा झंझावातासारखी धावत असते, तेव्हा कुटुंबातल्या तरुणांचं कर्तव्य असतं की आपण खारीचा का होईना वाटा उचलला पाहिजे.